भाजपचे माजी खासदार भास्करराव खतगावकर जे आहे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे, आपल्या सोबत आहेत। सर, तुमचाच काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे, काय काय नेमकं आश्वासन दिलंय, काय नेमकी भूमिका असणार तुमची? आश्वासन घेऊन मी प्रवेश केला नाही, राहुल गांधीच्या आव्हानाला साथ देण्यासाठी मी प्रवेश केला। पण खरं तर आपण पाहतोय की अशोक चव्हाण ज्यावेळेस काँग्रेसमध्ये तुम्ही भाजपमध्ये होता, ते भाजपमध्ये गेलेले आहात, तुम्ही काँग्रेसमध्ये आलेले आहेत, त्याचा काही संबंध नाही, हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे। दुसरीकडे पाहिलं आपण की एकीकडे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं आहे, आणि असं असताना तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करताय, काय प्रश्न समजला नाही? केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे, असं असताना सुद्धा तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करताय, काय? मी म्हणालो ना, आजची जी राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीमध्ये शेतकरी नाराज आहे, सुशिक्षित बेकार नाराज आहेत, आणि सामाजिक जे तणाव निर्माण झालेला आहे, दोन्ही याच्यामध्ये कसं पाहिजे? आणि राहुल गांधीने जे आव्हान दिलेलं आहे की नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान लगाना है, त्या विचाराला साथ देण्यासाठी मी प्रवेश केला। कुठेतरी पोटनिवडणूक आहे, पोटनिवडणुकीमध्ये तुमचं सुद्धा नाव चर्चेत आहे, तुम्हाला उमेदवारी दिली जाणार आहे? नाही, नाव चर्चेत आहे, त्यासंबंधी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मान्य राहील। साहजिकच आहे की अशोक चव्हाणांनी तुम्ही आमने सामने येणार आहेत? नाही, आमने सामनेचा काय विषय, ते एका पक्षात आहेत, आम्ही एका पक्षात आहोत। तो सामना असणार आहे ना का भाजपकडनं? पक्षाच्या आमने सामनेचा विषय राहत नाही। तुमच्या येणेनं नांदेड असेल किंवा मराठवाड्यामध्ये किती पक्षाला ताकद मिळणार आहे? आता ते तुम्ही ठरवलं पाहिजे, मीच माझी ताकद सांगू का? कारण अशोक चव्हाण ज्यावेळेस पक्ष सोडला त्यावेळेस काँग्रेसला मोठा धक्का बसेल, मराठवाड्यामध्ये जे आहे ते काँग्रेस संपली जाईल अशा प्रकारचं वक्तव्य केलं जात होतं। त्याच्यावर मला उत्तर द्यायचं नाही, माझी ताकद काय आहे ते आपण दुसऱ्याला विचारा, मीच कसं सांगू? माझी ताकद जी आहे ती दुसऱ्याला विचारा, मीच कसं सांगू? आणि अशोक चव्हाण यांच्या जाण्याने किंवा येण्याने मी हा प्रवेश करणार असल्याचं आपल्याला म्हटलेलं, खतगावकरांनी म्हटलं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अनुप सराजने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।